ओम नमो नारायण. मित्रांनो, आपण जो मानसिक रोगी आहे, ज्याला काही न्यूरोटिक डिप्रेशन आहे, झोप येत नाही किंवा त्याच्या डोक्यामध्ये अनेक वेगवेगळे असे विचार येतात की एखादी गोष्ट ह्या माणसाने माझ्याकडे अशा नजरेने बघितलं म्हणजे ह्याने ह्याच दृष्टीने बघितलं, ही जी नकारात्मक सोच आहे, निद्रानाश आहे, भीती आहे, दडपण आहे, चिंता आहे, अशा रोग्यांना आपण ट्रीटमेंट देतोय, सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट देतोय आपण. परंतु ठीक आहे, सायकॅट्रिस्टच्या त्या ट्रीटमेंटसोबत आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण करावं, म्हणजे धीरे धीरे आपल्याला सायकॅट्रिस्टचं ट्रीटमेंट बंद करून आपण त्याच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटवर त्याला अडॅप्ट करू शकतो. आणि हा रोग काही आता नवीन आहे असं नाही आहे, हा फार पुरातन रोग आहे. मानसिक रोग जे आहे हा पुरातन रोग आहे. तर हा जेनेटिकली पण येतो, म्हणजे आपल्या आई किंवा वडिलांच्या 3 पिढ्याच्या मागचे काही अशा पद्धतीचे लोक असतात, तर तो जेनेटिकली येतो. आणि काहींना तर हा रोग नंतर ह्या पृथ्वी तलावर आपण व्यवहारामध्ये ज्यावेळेस पडतो तर त्यांना डिप्रेशन येतं, चिंता होतं, जागरण होतं, किंवा तुमचं मन लागत नाही, किंवा काही अज्ञान राहतं, त्याच्या मनाजोग्या काही गोष्टी होत नाहीत, त्यामुळे हा जो रोग जडतोय. तर यावर आमच्या आयुर्वेदामध्ये आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक असे दोन्ही जर तुम्ही उपाय केलेत तर निश्चितच तुम्हाला त्या इंग्रजी गोळ्यापासनं थोडं कुठंतरी तुम्हाला सुटका मिळेल आणि त्या पेशंटलाही साईड इफेक्ट होणार नाही. निवड त्यांना फक्त सायकॅट्रिस्टचं ट्रीटमेंट देऊन त्यांना गुंगेमध्ये ठेवणे, झोपेमध्ये ठेवणे हे काही योग्य नाही आहे. तर आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या आणि कुठल्याही मानसिक रोगावर आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक ट्रीटमेंट घेऊन त्याला रोगापासून मुक्त करा. असं आमच्या आश्रमामध्ये सुविधा आहेत. काही जडीबुटीचं आम्ही संशोधन केलेलं आहे, ज्या निश्चितच ब्रेनवर लगेच इफेक्ट करतात. ह्या सर्व गोष्टींचा फायदा घ्या. ओम नमो नारायण.